नमस्कार, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पार्ट 1 जो अंकगणित आपण क्वेश्चन लेक्चर सिरीज जे संभाव्य प्रश्नांचा सिरीज आहे त्यामध्ये आपण आज अंकगणित या विषयाचं योग्य विश्लेषण बघूया. टॉप 25 क्वेश्चन असतील आगामी भरतीत. डेफिनेटली हेच क्वेश्चन किंवा अशाच टाईपचे क्वेश्चन दिसणार. सेशन शेवटपर्यंत बघा, नक्की इन्फॉर्मेटिव्ह वाटणार तुम्हाला. आणि आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. क्लिअर? आणि एकदा आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी लाईक होऊ द्या. ओके, नेक्स्ट. तर बघा, क्वेश्चन नंबर 1. पहिल्या नळाने टाकी 9 तासात भरते, दुसऱ्या नळाने टाकी 18 तासात भरते, तिसऱ्या नळाने टाकी 27 तासात भरते. पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 8 तास चालला व बंद पडला, तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी. आता बघा, पहिल्या नळाने म्हटलं तर फर्स्ट, तुमचा जर इथं विचार जर केला, फर्स्ट नळ म्हटलं तर किती, 9 तास, आणि सेकंड म्हटलं तर 18. देन त्याच्यानंतर थर्ड म्हटलं तर काय होणार, 27. तर यांची लसावी नेहमी बघा. आता लसावी काढताना मला सांगा, आता मोठी संख्या कोणती, 27. 27 मध्ये तुमचं 27 मध्ये 9चा भाग जाते, 18चा जात आहे का, नाही जात आहे. 27 दुने 54, 54 मध्ये जात आहे म्हणजे हातात देईन. त्याच्यानंतर यांची लसावी काय होणार सांगा, 54 भागीला 9 म्हणजे 6. इफिशियन्सी 54 भागीला 18 म्हणजे 3 आणि 54 भागीला 27 म्हणजे 2. आता मला सांगा कोणता नळ किती वेळ चालला, यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर टाकी 27, पहिला नळ 3 तास चालला व बंद. पहिला नळ 3 तास चालला, मग एका तासात 6 लिटर टाकत आहे, तर 3 तासात किती, 18 लिटर इथं मेंटेन करणं. समजत आहे का? देन मग दुसरा नळ काय म्हणता, 8 तास चालला, दुसरा नळ 8 तास चालला, 8 तास म्हटलं 8 त्रिक 24, तोही नळ बंद पडला म्हणते. आता टोटल भरलेली कॅपॅसिटी किती आहे बघा, आता लक्षात घ्या. 24 आणि इथं 42 असं तुमचं 42 लिटर तुमचं पाणी होते. एकूण टाकीची क्षमता किती आहे, 54. मग 54 वजा काय होणार तुमचं 42. ही जी आहे वजा बाकी जे काही उर्वरित टाकी आहे ते आता कोण भरणार, तिसरा नळ. शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल, त्याची कॅपॅसिटी किती, 2. म्हणून उत्तर काय होणार तुमचं 12 डिवायडेड बाय तुमचं 2. 12 डिवायडेड बाय 2 म्हटलं तर उत्तर काय होतं तुमचं 6. असं तुमचं उत्तर येणार. म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर तिथं राहणार आहे. तर कधी कधी काय होते मित्र, मला सांगा इथे, तर तुमचं एकूण टाकी भरायला किती वेळ, अशा पद्धतीने क्वेश्चन राहणार. टाकी भरायला किती वेळ म्हटलं तर 3 आणि 8 किती होत आहे, 11, 11 आणि 6 किती, 17 तास लागले. परंतु शिल्लक टाकी भरायला तुमचं किती तास लागले, 6 तास. ओके. देन एका गाडीने 60 किलोमीटर अंतर 20 किलोमीटर पर आवर वेगाने कापले, नंतरचे 60. आता बघा, हे सरासरी. आता तुमचं जर डिस्टन्स, अंतर जर सारखा असेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला वापरता येते. आता 3 साठी तर तेवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही, परंतु 2 साठी 2xy अपॉन x प्लस वाय, म्हणजे xy म्हटलं तर वेग आहे, 2 वेग आणि x प्लस त्यांचे. पण इथं तसं करणे नाहीये. तर टोटल टाइम तुम्हाला काढून घ्यायचे. टाइम बरोबर काय असते मग सांगा बरं तुमचं, जर वेळ बरोबर काय असते, अंतर भागीला वेग. मग आता किती अंतर देऊन आहे, तसं d1 आणि v1 घेऊया आपण. आणि इथं काय होणार मग, आता d2 अपॉन काय होणार v2, आणि इथं d3 अपॉन काय होणार v3. अशा पद्धतीने राहणार. म्हणजेच d1 किती आहे रे यार, 60 भागीला 20 अधिक स्पीड 80 भागीला काय 40 आणि अधिक काय होणार सांगा 120 भागीला 30. अशा पद्धतीने आहे. मग जर यांच्यामध्ये जर आपण जर भाग जर दिला तर काय होणार सांगा, 3 अधिक इथं किती होतं 0, म्हणजे 2 अधिक इथं किती होत आहे 4, म्हणजे टोटल तुमचं इथं 9 तास होत आहे. हा 9 तास टोटल टाइम लागत आहे. आता टोटल डिस्टन्स, मग ॲव्हरेज स्पीड जर म्हटलं, सरासरी वेग जर म्हटलं तर काय करायचे, सरासरी वेग बरोबर एकूण अंतर म्हटलं तर अंतरांची बेरीज. काय 60 अधिक 80 अधिक 120 डिवायडेड बाय किती होणार 9 तास, कारण टोटल टाइम. मग आता 260 भागीला काय होतं तुमचं 260 भागीला 9, मग 9 1 9, 9 दुने 18. देन राहिलं किती 2 2 2 असणारे 3 ऑप्शन आहे. ठीक आहे. देन पुन्हा 25 येणार नाही कारण पूर्ण परत उद्या इथं 8 राहिले, म्हणजे 9 8 72, म्हणजे 8 वेळा जाणार 28 पॉईंट समथिंग येणार. मग ठोकून द्यायचा डायरेक्टली, कारण 28 पॉईंट समथिंग दुसरं कोणतं नाही आहे, एकच ऑप्शन आहे. मग 28.8 इज द करेक्ट आन्सर. हे किलोमीटर पर आवर तिथे राहणार आहेच आहे. ओके. देन
आता बघा लक्षात घ्या, एका आठवड्याची सरासरी विक्री 500 रुपये आहे. यातील पहिल्या, आता बघा याला डेव्हिएशन मेथडनं सोडवत झटक्यात उत्तर निघते, नाहीतर तुम्ही कॉमन मेथडनं तुम्ही जरा सोडवा. आता काही विषय नाही, मी डेव्हिएशन मेथड सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर आठवड्याची म्हटलं तर 7 दिवसाची, आठवड्याची सरासरी किती आहे तुमची 500, ठीक आहे. देन मग आता देन त्याच्यानंतर जर आपण इथं आठवड्याची सरासरी 500 आहे की नाही, मग पुढचं जर आता म्हटलं देन पुढचं जर इथं विचार जर केला तर बघा आता हा, आता आठवड्याची सरासरी आणि 4 दिवसाची, किती दिवसाची, 4 दिवसाची, 4 दिवसाची सरासरी किती आहे म्हणताय, 4 दिवसाची सरासरी किती आहे 480, आणि नंतरच्या 4 दिवसाची सरासरी किती आहे 510. तर मित्र जरा लक्षात घ्या आता व्यवस्थित, ठीक आहे. 510, मग 510 तुमचं त्या पद्धतीने आहे. तर हे जे माग म्हणजे तुमचा सरासरी 500 यायला पाहिजे होता, 500 पेक्षा कितीने कमी आहे, 20 न कमी आहे, कितीने 20 ने कमी आहे. आणि इकडे सुद्धा कितीने जास्त आहे, 10 ने जास्त आहे, अरे आहे की नाही. मग 10 ने जास्त आहे, तर देन त्याच्यानंतर तर तुमचं जर इथं जर विचार जर केलो आपण, तर देन पुढचं जर आपण जर कंडिशन जर अप्लाय जर केला, तर लक्षात घ्या इथला मायनस जर आपण इथं मेंटेन जर केला तर काय होत आहे, जर एका मागे तुमचं 20 जात आहे, असे किती घटक आहेत, 4 घटक आहेत, म्हणून 4 म्हणजे 80 -80 राहणार. आणि इथं सुद्धा 4 घटक आहे, इथे 4 घटकांची, म्हणून गुणिला 4 म्हणजे इकडचे किती 40. मग एक मायनस एक प्लस काय होते, -80 + 40 म्हटलं तर उत्तर काय होते, -40. मग आलेल्या उत्तरामध्ये मायनस जर असेल तर मायनस करून टाकायचा, प्लस आलं तर प्लस करून टाकायचा. म्हणजेच काय होणार तुमचं 500 वजा काय होणार तुमचं 40, 500 वजा 40 म्हटलं तर उत्तर काय होत आहे 400 किती होत आहे. देन त्याच्यानंतरचा लक्षात घ्या 460 ही जो करेक्ट आन्सर काय राहणार 460. नाहीतर तुम्ही असंही करू शकले असते, 4 गुणिला तेवढं 4 गुणिला तेवढं त्या दोघांची बेरीज, आणि देन वजा काय करायचं 7 गुणिला तुमचं 500. कारण ते 7 गुणिला म्हणतं आठवड्यात 7 दिवस असतात म्हणून 4 आणि 4 8, 8 वजा तुमचा 7 जर केलं तर एका दिवसाची व्हॅल्यू निघणार. तेवढं दूर जाण्याची गरज नाही. आणि इकडचं अशा पद्धतीने डेव्हिएशन मेथडनं झटक्यात उत्तर तुमचं घेऊन देऊन मोकळा होऊन जाते, ठीक आहे. देन पुढं, एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वर वेगाने 4.25 तासात काही अंतर कापते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला, आता बघा 1/4 पट कमी म्हणताय, तर आता हे नेहमी जरा लक्षात घ्या, 4 मधून 1 पट कमी केला, 4 मधून 1 पट कमी केला म्हणजे 4 वजा 1 डिवायडेड बाय म्हणजे 3 ऍक्च्युअल स्पीड, आताची स्पीड काय तुमची वेग किती आहे. आता मग आता या वेगनं ते राहणार 3/4, किती 3/4. मग त्या वेगाच्या 3/4 म्हटलं तर काय होणार सांगा आता. देन मग किती तासात म्हणतं अंतर म्हणतं. आता नवीन स्पीड काय होणार तर बघा लक्षात घ्या 160 किलोमीटर आहे, त्याची किती 3/4 गुणिला 4.25. आता 4.25 म्हटलं तर 4.25 असं लिहिता येते आपल्याला, नाहीतर 4 तुमचं 4.25 म्हटलं तर 4 तास 15 मिनिटे. आता त्याला कन्व्हर्जन केलं तर 4.25 तास अशा पद्धतीने मेंटेन होते, काही विषय नाही. देन मग इथं किती वेळा भाग जाणार तुमचा 416 म्हटलं तर 120 गुणिला काय होणार 4.25. मग 4.25 असं जर म्हटलं तर देन त्याच्यानंतर तर तुमचं कॅल्क्युलेशन अजून थोडं कमी. नेहमी जर 0.25 जर असेल तर कशा पद्धतीने लिहायचं बघा, 4 पूर्णांक आहे, या 25 ला 1/4 लिहिता येते, याला भागा तुमचं काय होणार तुमचं इथं शून्याचा भाग दिला आणि देन 2 मग 25 1/4च असते. 0.25 म्हटलं तर 1/4 असते. मग एक पूर्णांक आणि एक अपूर्णांक म्हटलं तर यांच्यामध्ये 4 16 आणि किती होतं तुमचं 17 भागीला किती होतं 4. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं कमी करण्यासाठी आपण तसा विचार करू शकतो, याला असं लिहिता येते. म्हणजेच याला 120 गुणिला काय 4 प्लस काय होणार तुमचं 1/4 अशा पद्धतीने राहणार. याचाही अर्थ तोच होते. म्हणून आपण कॅल्क्युलेशन जर नाही असं पटलं तर तुम्ही गुणाकार करा, विषय मोकळा करा. गुणिला काय 416 ने किती होतं 17 भागीला किती होतं 4 म्हणजे किती 30. मग आता इथं 17 त्रिक किती होतं 51. अशा झटक्यात उत्तर तिथे काढता येते. फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला खेळवता आला पाहिजे, क्वेश्चन बरोबर खेळवता येणार. समजत आहे का? कोणतेच क्वेश्चन कठीण नसतात, फक्त आपल्याला तिथे अप्रोच पाहिजे व्यवस्थित. डेफिनेटली आपल्या उत्तरापर्यंत एकदम झटक्यात त्या पद्धतीने जाता येईल. ओके. देन मुंबई ते गोवा अंतर 540 किलोमीटर असून सकाळी 8:20 वाजता सुरू. आता अंतर देऊ नये
तर ती किती वाजता भेटते? आता दोन्ही गाड्या जे आहे, गाड्या अपोजिट, एक मुंबईवरून निघाली, गोवा, अपोजिट डायरेक्शन असेल तर वेगांची काय होते? बेरीज. काय होते? बेरीज. मग आता देन त्याच्यानंतर जर मला सांगा, मग पुढे जर आपण जर इथं विचार जर केलं, मग किती अंतर किती आहे? 540. किती आहे? 540. आणि देन 540 अंतर भागीला वेगांची बेरीज 60 अधिक किती होतं तुमचं? 75. हे किलोमीटर पर आवर आहे. आणि देन त्याच्यानंतर तर मला सांगा डायरेक्टली 540 भागीला तुमचं काय होणार? 135. तर 135चा जर भाग जर दिलो आपण तर डायरेक्टली किती वेळा जाते? जर तुमचं डायरेक्टली 135चा जर भाग जर जात नसेल तर तुमचं 0 आणि 5 आहे, म्हणजे 5 जाणार, 5 दुने 10 आणि 5 इथं किती? 3, म्हणजे काय होतं देन? 27. ठीक आहे. 5 7 35. इथं काय होतं सांगा? 5 1 5. आणि देन त्याच्यानंतर तर तुमचं इकडे किती होणार? देन त्या पुढचं जर म्हटलं तर हा इथे किती? 5 दुने 10, 3, 5 7 35. ओके. देन 135 जर यांच्यामध्ये म्हटलं 5 1 5 आणि देन 0 इथं 5 या पद्धतीने राहणार. देन 5 8 40, 5 8 40, 108. मग आता 108 भागीला किती होतं तुमचं? 27. इथं 3चा भाग जाते, सॉरी 9चा, 9 त्रिक 27 आणि 12 9 108, म्हणजे इथं किती? 4 तास. मग 4 तासानंतर म्हणजे गाडी किती वाजता निघाली? 8:20 ला. त्याच्यानंतर 4 तास जर म्हटलं तर 12:20 असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणून दुपारी 12:20 अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय येणार? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ठीक आहे. एका 6 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना निळा रंग दिला. त्यानंतर त्याचे कापून 1 इंचाची बाजू केले. आता मला सांगा, घनाचे घनफळ बरोबर काय असते? घनाचे घनफळ बरोबर काय असते? तुम्ही स्वतःहून तिकडे बोलत चला. ठीक आहे. मग घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन असते. काय असते? बाजूचा घन. पण आता मला सांगा, मोठ्या याच्या बाजूचा याच्या घनफळा घनाकृती याच्यापासून जर विचार जर करायचा असेल तर तुमचं मोठ्या घनाचे घनफळ जे काही आहे ते मोठ्या घनाचे घनफळ काय आहे तुमचं? 6. 6चा घन राहील. आणि तेच लहान घनाचे घनफळ त्याच्याने जर आपण भागलो तरच तर तुमचं ते किती ठोकळे निघणार ते त्या पद्धतीने राहणार. तर नेहमी असं 6/1 म्हणजे आता एकाच क्यूब मध्ये घेता येते. 6चा घन म्हटलं तर डायरेक्टली 1चा घन म्हटलं तर 1च राहणार, म्हणजे 216 इज अ करेक्ट आन्सर. डायरेक्टली तुमचं उत्तर कोणतं येणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. ओके. नेक्स्ट त्यानंतरचा बघा, क्रमांक सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण संख्या? आता इथं काही वेगळं काही नाही आहे, परंतु ते आपलं पुटअप करा. क्रमागत 2 सम व विषम. सम असणारी मूळ संख्या एकमेव आहे. कोण? 2. 2चा घन अधिक काय? आणि विषम मूळ संख्या. विषम मूळ यांच्या घनामध्ये पुढील संख्या कोणती मिळवली? असं आता यांचा जर इथं जर विचार जर केला, यांचा प्लस, मग 3चा घन आणि इथं काय मिळवावे म्हणजे तुमचं आता बघा इथं लक्षात घ्या, इथं किती? 8 आणि इथं किती? 27. 27 आणि 8 किती होतं? 35. त्या 35 मध्ये काय मिळवू म्हणजे घनसंख्या येणार. तर याच्यानंतर जी घनसंख्या म्हटलं तर काय? 49 वर्ग संख्या म्हणजे 64. 64 येण्यासाठी मग तुम्हाला किती मिळवावं लागेल इथे? मग आता तुमचा 29 मिळवावं लागेल. कारण इथं 64 टोटल होण्यासाठी काय करावं लागते? 64 तुमचं टोटल होण्यासाठी काय करावं लागते तुम्हाला? फक्त 64 वजा 35 करावं लागते. 64 वजा 35 म्हटलं तर काय होतंय? 29 तिथे होत आहे, म्हणजे 29 तुम्हाला तिथे प्लस करावं लागेल. म्हणून कोणती संख्या? 29. सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके. देन त्याच्यानंतरचं बघा, एका संख्येच्या 5 पटीमधून त्या संख्येची 13/8 पट कमी केली तर आता बघा जसं वाचायचं म्हणजे हे एकच्या समीकरणाचे आहे. 5 पट म्हटलं तुमचं 1 सात ते त्या पद्धतीने 5 पट मधून त्याच संख्येची वजा केली, पण त्या वजा म्हटलं कमी किंवा वजा मायनस होणार. त्या संख्येची काय होणार? 13/8 पट. 13/8 पट म्हटलं तर काय होणार? तिथे तुमचं एक्स अरे होणार की नाही. मग देन त्याच्यानंतर कमी केली तर आता त्या संख्येच्या, मग आता इथे बरोबरीचे चिन्ह, त्या संख्येच्या किती? तिप्पटीपेक्षा तिप्पट वजा काय होणार तुमचा? सॉरी अधिक किती? 15. अशा पद्धतीने इक्वेशन बनणे आवश्यक होता. तर एक काम करा, या 3 ला इकडे घेऊन या एक्स कडे. 5x मायनस किती होतं तुमचं? 3x आणि मायनस किती होतं? 13x भागीला किती रे? 8 होत आहे. असं इज इक्वल टू किती होतं? 15. ठीक आहे. देन आता जर इथे जर आपण विचार जर केला तर इथे काय होत आहे?
2x मायनस 13x डिवायडेड बाय 8 बरोबर काय होत आहे तुमचं देन त्याच्यानंतरचं इथं 15 असं राहणार. मग आता इथं देन त्याच्यानंतरचा विचार करा. आता इथं जर आपण जर विचार जर केला 8 दुने किती होतं 16, 16x मायनस 13x म्हटलं तर डायरेक्ट 3x असं होणारच आहे बरोबर 15. नाहीतर एक स्टेप वाढवून घ्या 8 ला तिकडे घेऊन जा म्हणजेच इथं देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथं विचार जर केला 16x आणि देन त्याच्यानंतरचं काय 13x म्हटलं तर 16x मायनस 13x म्हणजेच काय होत आहे 3x आणि बरोबर काय होतं 15 गुणिला 8. मग 15 गुणिला 8 म्हटलं तर x बरोबर काय होत आहे 15 गुणिला 8 भागीला किती होतं तुमचं 3, 3 मग 5, 5 8 किती होत आहे 40 असं तुमचं उत्तर येणे आहे जो की ऑप्शन बाय ऑप्शन मेथडनं सुद्धा जाता आला असता परंतु त्याहीपेक्षा तुम्हाला अशा पद्धतीने इक्वेशन मेथड कधी पण बेटर तिथे ठरणार आहेच. ओके देन नेक्स्ट ए हा एक काम 20 दिवसात करतो बी हा तेच काम बी हा ए पेक्षा 60% अधिक क्षमतेने काम करतो. ठीक आहे बी हा ए पेक्षा जर ए ची कॅपॅसिटी जर 100 त्या पद्धतीने म्हणूया आपण ठीक आहे 100% तर बी ची कॅपॅसिटी काय होणार बी ए पेक्षा किती 60%. 60 म्हणजे हा 160च्या एफिशियन्सीने काम करणार. तर नेहमी रेशो मेथडनं विचार करायचा इथं 5 वेळा इथं किती वेळा 8 वेळा 5 8 वेळा अशा पद्धतीने हा 5 रेशोच्या बरोबर हा 8 रेशोच्या बरोबर. तर मला सांगा ए एका दिवसात 5 खुर्च्या बनवत असेल बी एका दिवसात किती 8 खुर्च्या अशा पद्धतीने त्याची इफिशियन्सी आहे. तर मला सांगा एक ते काम दोघांना तेच काम करत आहेत एक काम म्हटलं तर आता डायरेक्टली इथं या टाईपच्या क्वेश्चन मध्ये ए च किती दिवसात काम करते गुणिला 5 आणि आता डी मग तुमचा बी गुणिला तुमचा त्याचा बी गुणिला D2 अशा पद्धतीने राहणार. बी ची कॅपॅसिटी किती आहे मग तुमचं 8च्या कॅपॅसिटी नाही जे D2 तुम्हाला काढायचं आहे त्याला किती दिवस लागेल तर हे किती 20 गुणिला किती 5 म्हणजे D2 म्हणजे त्याला बी ला किती दिवस लागेल असं म्हटलं तर काय होणार 5 भागिले म्हणजे 100 डायरेक्टली 100 भागीला किती होतं तुमचं 8 100 भागीला 8 म्हणजे किती होतं सांगा बरं 12 8 96 म्हणजे इथं 4 भागीला 8 राहिला 4 भागीला 8 म्हणजेच काय होतं तिथं ऑप्शन मध्ये तसं नाहीच आहे. मग 4 1 4 बे 1 बे बेदुने 4 आणि बेचो 8 सॉरी 4 1 4 आणि 4 दुने 8 म्हणजे काय होतंय 12.5 म्हटलं तर 12 1/2 इज द करेक्ट आन्सर म्हणून ऑप्शन कोणता येणार ए इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं त्यानंतरचा बघा पुढचा क्वेश्चन काही मजूर एक काम 45 दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 9. आता बघा काही मजूर म्हटलं तर M1 आपल्याला माहिती नाही M1 D1 वाला फॉर्म्युला आहे. मग इथं हा 100% एखादी क्वेश्चन तुम्हाला या टाईपचं विचारणार हे मात्र नक्की. तर मला सांगा आता M1 आपल्याला माहिती नाही राहू द्या 45 दिवस आहे आणि देन त्याच्यानंतर पूर्ण करतात जर मजुरांची संख्या मजूर पहिले M1 होते त्याच्या किती म्हणतात 9/5 पट मग आता देन पट केली तर कामाच्या किती पट अशा पद्धतीने म्हणतायत तर दिवस किती लागेल आणि देन मग आता पहिलं काम जर वर्ग 1 पकडलं तर दुसरं काम काय होत आहे किती पट म्हणताय जर हा पहिला काम 1 जर म्हटलं तर नंतरचं काम किती म्हणताय 3/5 पट काम 3/5 पट असं जर म्हटलं तर D2 बरोबर आता M1 गेट कॅन्सलच होणार काही विषयच नाही राहिला तिथे. मग 45 गुणीला काय होणार हा इकडे ना 3/5 गुणीला काय होणार त्याला पलटणार 5 भागीला किती होणार 9 अशा पद्धतीने इजिकल टू काय होतं तुमचा D2 याला पलटणार ना. मग सांगा 9 1 9 9 5 45 5 1 5 5 3 15 D2 बरोबर किती होता 15 दिवस असं घेऊन घेऊन मोकळा झाला पाहिजे एकदम झटक्यामध्ये समजत आहे का 15 दिवस इथं करेक्ट आन्सर तिथे लक्षात घ्यायचं आहेच. ओके देन पुढचा क्वेश्चन एका संख्येमधून त्या संख्येच्या 40% कमी केल्यास 90 उरतात. एक संख्या जर आपण विचार जर केला तर एक संख्या काय होते सांगा एक संख्या एक संख्येच्या वजा त्याच्या किती 40% 40% म्हणजे 40/100 वजा केले असतात तुमचे किती 90 उरतात. तर हे तुम्हाला असं मेंटेन करायचं आहे एक्स मायनस किती होत आहे सांगा 20 1 20 20 दुने 40 समजत आहे का आणि 20 पंचे 100 म्हणजे 2x डिवायडेड बाय 5 राहिला आणि इकडे 90. मग आता सांगा 5x मायनस 2x 5x मायनस काय असते 2x डिवायडेड बाय 5 बरोबर काय होत आहे 90 म्हणजे 3x बरोबर काय होत आहे 90 गुणीला किती होत रे 5 मग x बरोबर किती होत आहे 90 गुणीला 5 भागीला किती होत आहे तुमचं 3 इथं 3 ते 30 3 5 15 म्हटलं तर 150 असं तुमचं उत्तर येणार आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर राहणार आहे. ओके
नेक्स्ट आता बघा पुढचं, तीन संख्यांचे गुणोत्तर 8 3 4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज. मग आता संख्या गुणोत्तर म्हणजे संख्या नव्हे, तर मग आता संख्या जर विचार केला तर कोणत्या तरी एका व्हेरिएबल न गुणावं लागेल. 8x आणि देन 3x आणि देन काय रे 4x अशा पद्धतीने. मग 8x अधिक 3x अधिक तुमचा 4x जर असं जर करत असू तर लक्षात ठेवा आता देन त्याच्यानंतर यांची बेरीज किती होतं 195 आणि देन त्याच्यानंतरचा 8 आणि 4 12 आणि 3 15 15 x बरोबर किती होतं 195. तर x बरोबर काय होतं सांगा 195 डिवायडेड बाय 15. मग x बरोबर किती होतं सांगा बरं. आता इथे जर भाग जर दिला तर 13 वेळा तुमचा भाग जाणार आहे डायरेक्टली. 15 1 15 15 3 45 13. परंतु मला सांगा आता त्याच्यानंतर काय म्हणतात सर्वात लहान संख्येचा वर्ग काय म्हणताय. आता मला सांगा सर्वात लहान संख्या म्हटलं तर 3x नाही का. आता 3x म्हटलं तर काय होणार 3 गुणिला 15 3 गुणिला 13 3 गुणिला 13 म्हणजे काय होतं 39. आता 39चा वर्ग त्याच्या किती वर्गच म्हणताय ना. 39चा वर्ग म्हटलं तर काय होतंय आपल्याला काही माहित नाहीये. पण लक्षात घ्या 9 9 81 आजचा एक राहणार की नाही. एक असताना अंक 1 म्हणजे इथंही नाहीये इथंही नाहीये ठोकून द्यायला झाला विषय संपला तिथे. क्लिअर. मग जर त्याला काढले तरी तुमचा 15 21 आहे ना ते घरी येऊन चेक करायचं अजिबात तिथं करायचं नाही. समजत आहे का. म्हणून तुमचा पेपर वगैरे तिथं टफ वगैरे त्या पद्धतीने काही राहणार नाही जर तुम्ही कॅल्क्युलेशन जबरदस्त केले तर. ओके. मग यानंतर मसावी हा सोप्यातला सोपा क्वेश्चन. असं सर्वच क्वेश्चन कठीण असतात तशातल्या गोष्ट नाही तुमचे सोपे सुद्धा क्वेश्चन असतात. मग आता यांची मसावी म्हणजेच काय असते दिलेल्या संख्येच्या लहान संख्या इतकी मसावी लहान संख्या असते किंवा त्याहीपेक्षा लहान जर असेल तर मला सांगा आता देन त्याच्यानंतर लहान म्हणजे 48 सर्वात लहान आहे. 48 मध्ये सर्वांचा भाग जात आहे का नाही चालला. त्याच्या अगोदरचं म्हटलं डायरेक्टली बघा 12चा जर विचार केला तर 12चा भाग इथे जात 18चा जर म्हटलं तर इथं जात आहे. 12चा भाग सर्वांमध्ये जात आहे. तिथे दिलेल्यापैकी सर्वांमध्ये भागून पाहिले तर कोणाचा भाग आता 14चा भाग तर इथेही नाही चालला 16चा भाग इथे नाही चालला 18चा भाग इथे नाही चालला म्हणजे 12चा भाग सर्वांमध्ये जात आहे. म्हणून मसावीस काय ना तुमचे 12 1 12 12 48 12 पंचे 60 आणि 12 72 असं या पद्धतीने आहे. नाही तर तुमच्या तिथे आता तुम्हाला लसावी माहितीच आहे. देन पुढं 74 088 याचे घनमूळ काढा म्हटलं तर एक तर असं राहणार किंवा याचा 1/3 सुद्धा क्यूब रूट ऑफ म्हटलं तर पॉवर मध्ये 1/3 असं सुद्धा राहू शकते. एक 8चा किती आहे तुमचा 8चं म्हणजे तुमचं किती येणार सांगा. एकतर 8च्या वेळेस उत्तराच किती येणार 2चा क्यूब असतं तुमचा काय ते 8 येते म्हणून 2. 8 असेल तर 2 असेल तर 8 3 असेल तर 7 7 असेल तर 3 अशा पद्धतीने बाकीचे जे आहे ते असं. मग नंतर ते 2 स्थान सोडून द्यायचे 2 स्थान सोडून त्याच्यानंतरची अगोदरची घनसंख्या कोणती 64 कोणाची आहे 4ची म्हणून उत्तर काय होणार 42 ठोकून द्यायला विषय संपला तिथे. हाय सोपा क्वेश्चन त्या पद्धतीने होता. विचारता सर्व 51 ते 70 पर्यंतचे येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज व त्या दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरीजपेक्षा किती म्हणजे त्यांच्यातला फरक काढायचा आहे. फरक बरोबर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं आताही सांगत आहे. तर एकूण संख्या काढायची एकूण संख्या भागीला 2 म्हटलं तर याचे शॉर्ट ट्रिक आहे डायरेक्टली एकूण संख्या भागीला 2 डायरेक्टली डोळे दाखवून जावा या पद्धतीने करा डेफिनेटली तुमचं उत्तर येणार. नाहीतर हे सोडवायला तुम्हाला कमीत कमी एखादी मिनिटं तर लागणारच आहे. दोन्ही काढा देन त्याच्यानंतर वजाबाकी करा तेवढं डोकेदुखी करायची नाही कारण पेपर सेटरला सुद्धा एकच माहिती आहे की तुम्हाला याच पद्धतीने यायला पाहिजे आणि तुम्ही या पद्धतीने अप्रोच ठेवायला पाहिजे तेव्हा कुठं ते मजा आहे. ठीक आहे. देन मग 70 वजा तुमचं काय होतं 51 आणि प्लस काय ते एकूण संख्या कसं काढतो शेवटची वजा पहिली आणि +1 आणि भागीला 2 म्हणजे किती होतं 19 अधिक 1 म्हणजे किती होतं 20 20 भागीला 2 म्हणजे त्याच्यामधला फरक कितीचा 10चा. म्हणून ऑप्शन कोणता येणार बी इज अ करेक्ट आन्सर. एवढ्या झटक्यात उत्तर आलं पाहिजे. मग तेव्हाच आपल्याला काही ट्रिका माहिती नसतात आणि आपण पेपर टफ आहे असाच विचार करतो. ठीक आहे. देन आता मला सांगा 5 पहिलं गुणोत्तर आहे देन त्याच्या प्रत्येक संख्येत आता 25 काय होतं तुमचं 31. आता अशा पद्धतीने आहे. देन त्याच्यानंतरचा जर आपण विचार केला तर पुढे बघा आता काय होणार तर. ठीक आहे. देन मग पुढचा जर आपण इथं विचार केला तर काय होत आहे मला सांगा. पहिले लहान संख्या कोणती लहान संख्येचा गुणोत्तर 5 न भागणार तिथे इथं जात नाही विषय संपला. देन त्याच्यानंतरचा प्रत्येक संख्येत किती मिळवलं 40 मिळवलं. मग 40 मिळवून घेऊ इथेही 40 मिळवून घेऊ इथेही 40 मिळवून घेऊ इथेही 40 मिळवून घेऊ 40 जर मिळवलं तर 130 होता. इथं झटक्यात उत्तर येते मित्र एका सेकंदात 100. नंतरचा मला सांगा नंतरचा लहान संख्येचा गुणोत्तर किती 25 इथं भाग जात इथं नाही ठोका याला 60 विषय संपला.
विदिन सेकंद उत्तर. आपल्याला फक्त अप्रोच पाहिजे, बस खतम. व बाकी विषय काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर एका आयताकृती जागेची लांबी 0.5 किमी तर रुंदी 0. आता आयत म्हटलं तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, आयत बरोबर काय असते, लांबी गुणिला रुंदी. काय असते, लांबी गुणिला रुंदी असते. मग आता इथं बघा 0.5 गुणिला काय होणार, 0.008 यांचा जर आपण गुणाकार जर केलं तर 0. काय होणार, 8×5 = 40 म्हटलं तर 40 नंतर इथं 40 जर लिहिलं आपण 1 2 3 4 5 1 2 3 4 5 अशा पद्धतीने. मग याला असंही लिहू शकतो, ह्या शून्याची काही लेनदेन नाही, 0.004 असंही तुमचं उत्तर हा सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे दोन्ही काय तुमचं सेंटीमीटर आहे, सॉरी किमी आहे. मग किलोमीटर चौरस किमी, किलोमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने चौरस किमी. मग चौसेमी नाही, चौरस किमी हा सुद्धा करेक्ट आहे. आता बघा लक्षात घ्या, आपल्याला वाटतंय का तो दिसतंय, पण आता मला सांगा 40 येते की नाही. जरा क्रॉस चेक करायचं, जेव्हा 1 व 2 बरोबर असं असते तर थोडा होल्ड करायचा. मग आता बघा, आता इथे जर मी म्हटलं आता सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करायचं, मीटर टू किलोमीटर मध्ये जायचं आहे. तर आता इथं जर आपण विचार जर केला तर 1 किलोमीटर म्हणजेच किती होत आहे, 1000 मीटर. समजत आहे का. देन 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असं होत आहे. तर आता तुम्हाला टोटल पूल जर ओलांडायचं असेल तर इकडे 3 शून्य इकडे 2 शून्य म्हटलं ते 1 2 3 आणि 1 2 म्हटलं तर 1 लाखाचा तिथं पाहिजे. म्हणून आता देन याला जर चेंज जर सेंटीमीटर मध्ये करायचा असेल तर तुम्हाला 0.004 ला किती 1 लाखाने गुणावं लागेल. 1 लाखाने गुणलं तर सांगा इथे म्हणजे 1 2 3 4 4 शून्यासाठी 4 केले म्हणजे 4 आणि वरचा 1 शून्य म्हणजे 40 सेंटीमीटर स्क्वेअर असं राहणार. म्हणजे हाही उत्तर करेक्ट आहे, म्हणून उत्तर कोणतं आहे ना, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर राहणार. ठीक आहे. मग ओके. देन पुढचं, जर एक वस्तू 615 रुपयाने विकली तर 25% तोटा होतो. 25% तोटा होतो. 25% तोटा म्हणजे विकलेली किंमत किती आहे, 75%ला विकला असेल. किती, 75. मग आता मला सांगा 75% म्हणजेच किती आहे रे यार. 75% म्हणजेच किती आहे, 615 आहे. किती, 615. तर तुम्हाला काय म्हणतात, 15% नफा हवा. 15% म्हटलं तर आता जसं 100 मधून वजा केले 15% नफा जर पाहिजे असेल तर ते किती, पण 115% किती, 115. मग 115% इज इक्वल टू व्हॉट. बस डायरेक्टली उत्तर एक्स बरोबर काय होणार, 615 गुणिला 115 भागीला काय होणार, 75. मग आता देन त्याच्यानंतर इथं 5चा जर भाग जर दिला तर किती वेळा भाग जात आहे तुमचं, 15 5 75 आणि इथं 23 वेळा भाग जाणार. आणि देन इथं पुन्हा 15 1 15 15 60 1 आणि देन त्याच्यानंतर काय राहिला 1. मग आता 15 1 15 म्हणजे 41 गुणिला काय लिहिण्याची गरज नाही, 1 गुणिला 3. एकक स्थानचा अंक काय आला पाहिजे, 3. 3 येत आहे का, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, ठोकून द्या. त्याला विषय संपला, तिथं विषय करायचाच नाही. 41 गुणिला 23 एकदा तेवढं करायला 2 तर सेकंद जाते, आपल्याला काही लेणं देणं करायचं नाही. हा आता 12 17 22 27 आणि तुमचं काय होणार 32 37. यात 19वे पद कोणते अशा पद्धतीने म्हणताय की कोणते, 29वे. तर टीएन वाला फॉर्म्युला, टीएन बरोबर काय असते मग, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. डी म्हणजेच काय, कॉमन डिफरन्स, दुसरी वजा पहिली म्हणजेच काय होतं, डी बरोबर किती ना सांगा बरं. मग 17 वजा 12 म्हटलं तर उत्तर किती होतं तुमचं 5. आणि देन पहिला ए किती आहे तुमचा 12 आणि देन त्याच्यानंतर सर्वच भेटला, एन किती आहे 29. बस पुटअप करा, उत्तर काढा. ए किती 12 अधिक तुमचा 29 वजा काय होणार 1 गुणिला काय होतंय तुमचा 5. 12 अधिक तुमचा 28 गुणिला 5 म्हटलं तर 28 गुणिला 5 म्हटलं तर किती होतं 140. 140 अधिक 12 म्हटलं तर किती होतं 152. म्हटलं उत्तर काय नाही तुमचं 152. बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर तिथं राहणार आहेच. ओके. देन नेक्स्ट पुढचं, त्यानंतरचं, जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती. कोणतं, जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती. मग एकूण सेकंद किती म्हणजे जानेवारी महिन्याचे दिवस किती, दिवस किती 31 म्हटलं तर आता मला सांगा देन त्याच्यानंतर जानेवारीचा जर आपण जर विचार जर केला, एकूण सेकंद किती. आता 31 दिवस, दिवसाचा कन्वर्जन, एक दिवस म्हणजे 31 गुणिला 24. अरे 24 तास नाही का, आता एक दिवस म्हणजे 24 तास, पुन्हा 24 तासाचं. मग आता 31 गुणिला 24 तास गुणिला काय, एक तास म्हणजे 3600
सेकंद असं तुम्हाला म्हणजे टोटल सेकंदामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. तर मला सांगा काही केलं तरी वरचे 2 शून्य येणारच आहे, तो काही नो डाऊट, काही विषय नाही. 1 गुणिला 4 गुणिला 6 म्हणजे 6×24 म्हणजे तिसऱ्या नंबरचा तुमचा उजवीकडून तिसऱ्या नंबरचा घटक कोणता आला पाहिजे 4. उजवीकडून 3 नंबर इथं नाही आहे, इथंही नाही आहे 4, इथंही नाही आहे. याला आहे गुणाकार कशाला करत बसता, ठोकून द्यायचा. म्हणून तुमचं उत्तर त्या पद्धतीने विषय होणार आहे. म्हणून काय होणार उत्तर 26 म्हणजे 26,78,000 तुमचं काय होणार तिथे देईन 400 असं तिथे उत्तर येणार. तेवढं गुणाकार करणे म्हटलं तर नाकी 9 येणे आहे, त्याला सोडून द्यायचा विषय, आपल्याला काही लेणं देणं करायचं नाही. बघा हा एक क्वेश्चन जरा विचार करा, फक्त काही टेन्शन नाही. फक्त इथं बघा, जर याला ए कन्सिडर केला, याला बी कन्सिडर केला, याला कोणताही एक घटक आता वेगवेगळा आहे, आता आपण तशा पद्धतीने नाही. परंतु बघा काय कॉमन वाटतंय तुम्हाला इथं, इथं हा कॉमन आहे, कॉमन आहे, कॉमन आहे, ठीक आहे. 6.5 कॉमन आहे की नाही. मी 6.5 ला जर बाहेर जर काढलो तर बरेच जण तुम्ही काय करणार, याचा गुणाकार करणार. तेवढा नव्हता तो, कशा पद्धतीने करायचं होता बघा. 1.5 अधिक काय होणार इकडचा किती 3.5 अधिक किती रे 5, हे असं करायचं होतं. मग असं जर केलं तर 6.5 म्हटलं तर 1.5 अधिक 3.5 म्हणजे 5, 5 अधिक 5 म्हणजे किती 10. सोपं, 10 एक शून्य इकडे सरकवला म्हटलं तर काय होतं 65. एवढं सोपं, एवढ्या लवकर येणं होतं. पण आपला विषय आम्ही गुणत होतो 1.5 गुणिले 6.5, बोंबलत बसणं बापा. आता समजत आहे का. म्हणून हे अप्रोच माहिती पाहिजे, डेफिनेटली उत्तरापर्यंत जाता येणार आहे. ओके देन आता बघा याच्यानंतरचा 784 कोणाचा आहे, अंडर रूट ऑफ 784, रूट ऑफ 784 अधिक अधिक तुमचं काय होणार तिथं देन 500 गुणीला काय होणार 78%. 78% म्हणजे या पद्धतीने 100 लिहून टाकू, ठीक आहे. म्हणजे हे कोणाचा आहे वर्ग 28चा अधिक तुमचा काय क्वेश्चन मार्क बरोबर 500 000 गेट कॅन्सल. म्हणजेच तुमचं उत्तर इथं काय ते बघा. आता त्याच्यानंतरचा हा 5 गुणीला किती होतं 78. 5 गुणीला 78 म्हटलं तर 28 तिकडे जर ट्रान्सफर जर केलो आपण 5 गुणीला 78 भागे म्हणजे इथं गुणाकार करावा लागेल पहिले, पण याचा गुणाकार करून घेऊ. देन बघा याचा जर आपण इथं पहिले गुणाकार जर केला तर किती होत आहे 8×5 आणि 7×5 35 आणि 4 किती होत आहे 39 झाले. 28 अधिक काय होत आहे क्वेश्चन मार्क किंवा एक्स, एक्स किंवा क्वेश्चन मार्क 390 वजा काय होणार तुमचं 28 म्हणजे उत्तर किती होतं 362 तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजेच 362 कोणता आहे तुमचा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. क्लिअर, मग समजलं. या पद्धतीने जरा तुमचा तिथे विषय होता, ठीक आहे. देन आता बघा हा एक क्वेश्चन 3/5 अधिक 11/6 मायनस 7/12 अधिक x बरोबर 5. तर एक काम करा, याला इकडे ट्रान्सफर करा, त्याला तिकडे ट्रान्सफर करा आणि 3/5 अधिक तुमचा 11/6 मायनस 7/12 तिकडला इकडे आला तर काय होणार -5/6 बरोबर इकडे इकडचं इकडे जाणार. आता प्लस एक्स काय होणार -x होणार की नाही. या पद्धतीने ठेवा. आता बघा इथं यांचा दोघांचा जवळ जवळ आपण घेऊन घेऊ. 3/5 अधिक काय होणार 11/6. आता इथं इथं आणि इथं तुमचा बेस समान आहे की नाही. बरं जाऊ द्या, एक काम करू 5/6 मायनस किती 7/12 बरोबर काय तर -x, ठीक आहे. -x बरोबर सांगा इथे 3/5 इथं वरती जर इथं प्लस म्हटलं 11 - 5 म्हणजे किती होत आहे सांगा बरं 6. 6/6 मायनस किती होत आहे तुमचं 7/12. याचा छेद समान करा. छेद समान लसावी मेथडनं मोठी संख्या कोणती 12. 12 मध्ये 6चा भाग जाते म्हणजे 12 पंचे 60. 60 येण्यासाठी इथं किती 12 वेळा गुणावं लागेल. इथं 10 वेळा, इथं किती वेळा 5 वेळा म्हणजे 12 त्रिक किती होत आहे 36 अधिक इथं 60 मायनस किती आहे 7×5 = 35. मग 36 वजा 35 म्हणजे 1 अधिक 60 म्हणजे किती होत आहे 61 भागीला किती रे 60. पण आता मला सांगा -x बरोबर 61/60 आहे, तर मायनस तिकडे ट्रान्सफर होऊन जाते, मायनस मल्टिप्लिकेशन -61/60. द करेक्ट आन्सर -61/60 म्हटलं तर ऑप्शन ए इज
करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा आता 22, 36 आणि 66 यांनी निशेष भाग जाणार सर्वात लहान पूर्ण वर्गसंख्या निवडा. कोणाकोणानं म्हणतात 22, 36 आणि 60. पूर्ण भाग जाणे म्हणजे कसोट्या लावणे, काय नाही कसोट्या. पण आपण कसोट्या कुठपर्यंत बघतो? 11 पर्यंत. परंतु त्याच्यानंतरचे करता येईल ना आपल्याला. बघा याला काय 11 गुणिला 2 करता येईल, याला काय करता येईल एक 9 गुणिला 4 तरी करता येईल, किंवा काय करता येईल पुन्हा आपल्याला जे माहिती आहे 6 गुणिला 6 करता येईल. याचा काय करता येईल 11 गुणिला 6 करता येईल. म्हणजे ज्या याच्यामध्ये 11, 2, 4, 6, 9 यांची कसोटी लागणार त्या सर्व संख्यामध्ये. आता बघा आता कधी पण जेव्हा 11ची येईल 11ची कसोटी लावून पाहू. मग आता पहिल्याच जर म्हटलं तर 3, 4, 5, 6 मध्ये 11ची कसोटी एक सोडून एक गट, म्हणजेच किती होतं सांगा. 5 आणि 3 किती 8, यांच्यातला फरक 10. फरक कितीचा होत आहे 2चा. 2 नाही 0 किंवा 11च्या पटीत. म्हणजे हा इथं 11ने भाग जात नाही म्हणजे बाकीच्या जाणार का नाही. मग इथं होल्ड करू. आता दुसऱ्या याच्यामध्ये जर विचार केला 4 अधिक तुमचा 5, इथं बघा 4 अधिक 5 आणि 3 अधिक 6 यांच्यातला मायनस 3 अधिक 6, 3 अधिक किती 6 जर म्हटलं तर किती होत आहे 9 - 9 म्हटलं तर 0, म्हणजे 11चा जाऊ शकते. होल्ड करा. इथे सुद्धा बघा 4 आणि 5 9 आणि 5 आणि 6 आणि 3 9 म्हणजे 0 येऊ शकते. 11चा जाऊ शकते. इथं 5 आणि 4 आणि 3 किती 7 आणि 5 आणि 6 किती होतं 11. 11 वजा 7 म्हटलं तरी तुमचं उत्तर तिथं 4, तिथं फरक हा इथे जाणार नाही. आता विषय राहिला एक, तर कोणता राहणार सांगा बरं. 53, 56 और 53, 46. तर तुम्हाला 4ची कसोटी आठवत असेल तर अत्यंत उत्तम काम होईल. 4ची कसोटी काय म्हणते शेवटच्या 2 अंकांनी मिळून जे काही गट शेवटच्या 2 अंकांना तुमच्या 4ने भाग जाते का नाही जात, म्हणजे हाही नाही. म्हणजे तुमचा बी ऑप्शन इथं करेक्ट आन्सर राहणार. ते घरी येऊन चेक करा कोणाकोणाने भाग देते. सर्वांना भाग देते. त्यापैकी लहान कोणती म्हटलं तर 43, 56 इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन आता बघा हा एक क्वेश्चन जर आपण विचार केला तर या क्वेश्चन साठी आपल्याला कशा पद्धतीने अप्रोच ठेवावा लागते मला सांगा. रूटला कॅन्सल करण्यासाठी 2x देन 64 रूटला कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअरिंग करा लागते. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग तर स्क्वेअरिंग जर केलं तर हा रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल होते, म्हणजे 2x बरोबर असं राहील. तरी पण आपण वर्ग करून घेऊ. इकडे 64 वर्ग करू. ठीक आहे. देन गेट कॅन्सल 2x. आता इथं तुम्हाला इंडायसेसला लावायचं आहे. बेस समान आहे. आता 64 जर असं म्हटलं तर आपल्याला काही जर झेपला नाही तर आपल्याला एक काम करायचं. 8 गुणिले तर 8 होते नाही होत का. 8 गुणिला 8 होते त्याचा वर्ग. 2x स्क्वेअर बरोबर काय होते पुन्हा 8 म्हणजे काय लिहिता येते सांगा बरं. 2चा घन गुणिले इथं 2चा घन. मग इंडायसेसला तुम्हाला जर आठवत असेल तर अत्युत्तम काम होईल. मग x टू दी पॉवर x बरोबर काय होणार 2 2 बेस समान आहे. पॉवरची काय होते बेरीज म्हटलं तर काय होणार तुमचं सांगा. 2चा पॉवर 3 अधिक 3 आणि त्याचाही पॉवर 2 म्हटलं तर काय होणार 2x बरोबर काय होते सांगा. 2चा पॉवर किती होता सांगा बरं 6. त्याचाही पॉवर 2 जर म्हटलं तर 2x 2 टू पॉवर x बरोबर साइन 2 किती होते 12. मग आता बेस समान आहे तर x बरोबर किती होते 12. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं होता. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. क्लिअर मग समजलं. अशा पद्धतीने तुम्हाला हे मेंटेन करणे अत्यंत गरजेचा होता. क्लिअर मग आता इथं बघा ज्याला 64 जर माहिती असतात 2चा पॉवर 6 आहे म्हणून, कारण 2 गुणिला 2 गुणिला 2 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 असं करणे आहे. म्हणजे इथं 16 16 2 32 32 2 64 अशा पद्धतीने आहे. म्हणजेच त्याच्यानंतरचा जरा विचार करा तर तिथे 6 येत होता. 6 म्हणजे त्याचा पॉवर तुमचा 12. अशा पद्धतीने तिथे मेंटेन होणे आहेच आहे. क्लिअर मग समजलं. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण 25 क्वेश्चन टॉप 25 क्वेश्चन जे की तुमच्या आगामी भरतीला निश्चितपणे दिसणार अशा पद्धतीचे क्वेश्चन्स घेतलेले आहे. तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. तर आपण या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.